कोकणात घर बंगलो बांधण्याचं स्वप्न बघताय तर आजच वैभववाडीतील आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयाला भेट द्या। निसर्ग संपन्न वैभववाडी आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स घेऊन आले 108 प्लॉटचा भव्य वास्तू प्रकल्प। आपला सातबारा, आपलं घर, समर्थ नगर। वैभववाडी कोंडा मार्गावर 26 एकर प्रशस्त जागेत वैभववाडीत साकारणारा पहिला निवासी वास्तू प्रकल्प। अनेक सोयी सुविधांसह परिपूर्ण असलेला एकमेव वास्तू प्रकल्प। आपल्या सातबारावर नोंदवा तुमच्या हक्काचं घर, समर्थ नगर। तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार। आजच आमच्या साईटला भेट द्या। संपर्क गंगाधर केळकर 9175 40 67 64 94 22 39 46 25 आणि राजेश कुरसंगे 8850 14 11 67। कणकवली तहसील कार्यालय परिसरात दुचाकी घेऊन आलेल्या नागरिकांवर चुकीच्या पद्धतीनं हेल्मेट नसल्याचं कारण देऊन 5000 3000 अशी दंडात्मक कारवाई सुरू केली होती। या चारही आरटीओ अधिकाऱ्यांना आमदार नितेश राणे यांनी जाब विचारत खडेबोल सुनावले। कणकवली शहरात आरटीओच्या वतीनं इन्शुरन्स हेल्मेट नसलेल्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येत होती। ही कारवाई तहसील कार्यालयाजवळ सुरू असल्यानं त्या ठिकाणी कुणालाही परवानगी न घेता ही कारवाई केल्याचं उघड झालं। यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, भाजप युवा मोर्चा अशा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आरटीओची मनमानी रोखण्यासाठी दंड रद्द करण्यासाठी मागणी केली। अखेर या वादावर कारवाईबाबत तहसीलदारांनी रिपोर्ट करण्याचं सुचवलं आणि पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। यावेळी आमदार नितेश राणेंनी देखील तहसील कार्यालयामध्ये येऊन आरटीओ अधिकाऱ्यांना नेमका काय प्रकार सुरू आहे असं विचारत या कारवाईबाबत खडेबोल सुनावले। प्रबोधन करा साहेब, आमचं लोकांना वाटायला पाहिजे आपण म्हणणार आहोत आपण लोकांना वाटायला पाहिजे। सांगितलंय ना खरंच करतात मला वाटत नाही तुम्ही संख्या विचारा आणि आज जरी त्यांनी सांगितलं तरी तेवढी हेल्मेट पण टोली किंवा पुढच्या 15 दिवसात उपलब्ध होती संख्या विचारायची नुसती उपलब्ध आहे। मला विकत घ्यायचं आहे, माझ्या आता खिशात पैसे आहेत, एवढं त्या लोकांनी जर विकत घ्यायची ठरवली तर उपलब्ध होतील का विचारा बघ। कुठे मोबाईल आणि सीसीटीव्हीचा दाखवतो पण त्यांच्याकडे काय आदेश साहेबांनी सांगितले आता साहेब किती डिस्टर्ब झालं नाही सगळं मी सांगतो का ना ग्रेव्हिस ₹5000 गाडीची किंमत नाही, 5000 इन्शुरन्स तुमच्या 4000 इन्शुरन्सचा दंड आहे। आता काय माहिती आहे मला इथे जे मारले ना प्रिमायसिस मध्ये दंड मारलाय तो आता रद्द करायला सांगा। कारण काय माहिती मग ते तुम्हाला झालं साहेबांना भेटतो म्हणून सांगितलं, तुम्हाला तुम्ही ऐकून घ्यायला तयार नाही। माझं साहेबांना भेटून तुम्ही सांगा तुमच्या पाटील साहेब होते ना हा जो कायद्याची हा कायदा आज आणि 13 वर्ष आणि 2 वर्षापूर्वी झाला नाही, किती वर्ष झालेलं आहे तुम्हाला याच्यात कारवाई करा, लोकांना शिस्त लावण्याचा कायदा प्रबोधन केलं तुम्ही एक प्रबोधन कुठे केलं हेल्मेट संदर्भात दाखवायचे प्रबोधन
15 मी हे करणार, तुम्ही हेल्मेट वापरा, हेल्मेट वापरायलाच पाहिजे. अच्छा, बरोबर मुद्दा आहे. परवा तुमच्या वैभववाडीमध्ये सगळ्या क्रीडा स्पर्धा होत्या. शिक्षिकेचा कोण असेल ते बघा. इथल्या जवळजवळ सगळ्या तालुक्यातली वैभववाडी आणली. तिथं आम्ही दरवेळी प्रत्येक हो साहेब, इथे संस्था आहेत 25, इथे साहेब स्थानिक स्वराज्य संस्था आहे, इथे तहसीलदार आहे, पोलीस स्टेशन आहे. करा एखादं proposal connection. नाही करता proposal. आता तर रद्द करा. आताच्या आम्ही झालं काय करणार? आता काय करायला लागेल? रद्द करा. माझी बाजू फाडलेली आहे. गेटवर नाही साहेब. नाही खोटं बोलता तुम्ही. काय तुम्हाला यांनी सांगितलं ते बँक कर्मचारी अधिकारी आहे, अनधिकृत वागणार नाही यांनी सांगितलं त्यांना. आणि आतमध्ये केलेले आहे. काय म्हणून सांगताय तुम्ही? काही बात नाही. खरं बोलतोय, खरं बोलतोय. कुठं बोलतोय? बाबू आता आयटी काय केली ती चालणार नाही. तुम्ही बघताय हायवे लावणार आणि कारवाई करा. त्यांना सांगा एक मुदत द्या, एक मुदत प्रबोधन द्या, द्या. शहरवासियांना मुदत द्या, जिल्हावासियांना जाऊ द्या. प्रबोधन करा. यांनी प्रबोधन करायला पाहिजे, समाजाला प्रबोधन करायला पाहिजे. तर आम्ही आणि मी स्वतः ठीक आहे की तुम्हाला जे काय अवेअरनेस करायचं तुम्हाला awareness करा. आणि त्यांना मी आता हो याचं सर आव्हान करू देते त्यांनी. announcement करू देते. माझी एक विनंती आहे, नियम हा बरोबर आहे. विधान- नंबर सुद्धा कसं पाहिजे सीसीटीव्ही फुटेज आतमध्ये सुद्धा कारवाई करू शकतोय. प्लस तुम्ही आतून बाहेर किंवा बाहेर किती कारवाई करू. आम्ही गेटवर नाही, आम्ही इथं आत येऊन थांबलो नाही, गेटवर आहे तिथं. नाही आता आत होता त्यावेळी कारवाई आतमध्ये होता साहेब. तुम्ही काय सांगता? तुम्ही नाही म्हणले आतमध्ये होता. त्या 5,000 भरले त्यांना विचारा. आतमध्ये गाडी माझी आली होती गेटवरून आणि गाडी स्टार्ट नाही होती. गाडी टर्न घेऊन बाहेर चाललो आणि हे बाहेरून आले, हे गेटच्या बाहेर होते, पण आत आल्याने मला आमच्या पायमध्ये पाठी माझी आली नाही. मी सांगितलं गाडी माझी नवीन आहे, प्लीज असं काय करू नका. ते ऐकायला नाही तर हेल्मेट पाहिजे जाऊन म्हटलं. मी इथे इथं आलो आहे, मी भेटायला आलो आहे, मी चाललो म्हटलं. एक मिनिट, 5,000 रुपये हेल्मेटचे 500 रुपये आहे. इन्शुरन्स आणि PUC. करा तुम्ही. मग त्याला पण काय आमच्या साहेब हेल्मेटचं बोलत आहे. हेल्मेट तुम्ही माझं साहेब आम्हाला हात धरून जे कायदे नाही ते बोलू. सीसीटीव्ही फुटेज बघून सुद्धा कारवाई करू शकतो. त्या नोटीसमध्ये नसेल तर असेल तर सीसीटीव्ही फुटेज बघून सुद्धा कारवाई करू शकतो. आणि CCTV फुटेज पण चेक करा. हे येताना सीटबेल्ट लावून आले का? यांच्यापैकी कारवाई करा. आमच्यावर कारवाई झाली. साहेब माझं काय मत की मेट्रोपॉलिटन सिटी नाही, इथे ॲव्हरेज स्पीड 20 आहे. ती शहरात तुम्ही हायवेला वरती राहिलात ना आणि हेल्मेट चेक केला तर तुम्ही 100% यांचं बरोबर आहे. आणि जर तसं शहरात करायचं असेल तर तुम्ही आजपासून दररोज करा. 100% तुम्हाला तुमच्या 15 दिवसापर्यंत लोक मिळत राहणार एवढं नक्की. आलं लक्षात. 15 दिवसांनी 100% लोक हेल्मेट विकत घेणार. पण माझी अशी विनंती आहे किंवा आमच्या संघटनेपैकी लोकांतर्फे आम्ही असं सांगतो, शहरात स्पीड साहेब इथून नाक्यावर जायला 15 मिनिटं लागतात. 20 स्पीड आहे 20. आणि तिथे पण आम्ही हेल्मेट घालून फिरलो. केलेलं आहे. मगाशी आम्हाला ना हे आता होते ना तेव्हा तुमचं नाव सांगितलं की तहसीलदारांनी आम्हाला तक्रार दिली. आणि पहिली म्हणजे हे तक्रार नाही दिली, तुम्हाला त्यांनी नोटीस दिली. तुम्ही परवानगी सांगत नाही. आणि ते म्हणजे सगळे नियम आम्हाला लोकांना दिले की काय? कुठल्या ऑफिसच्या लावा तुमच्या काळेमार्फत मला विचारू नये. भाड्याने सांगितलंय कुठल्या ऑफिसचे गेले. मला आश्चर्य वाटतं तुम्ही. आणि किती ज्या लोकांच्या पावत्या दिल्या ना ते परत द्या पैसे.
परत द्या पैसे. काय चाललंय? अरे हे तहसीलदार बसलाय, ह्यांचं प्रमाणित आहे, ह्यांना तुम्हाला विचारलं तरी होतं का? हॅलो? काय चाललंय? हल्ली काय तरी कंट्रोल जो पाटील नावाचे अधिकारी आहेत, कणकवली तहसीलदार कार्यालयाच्या प्रमाणितांच्या आतमध्ये येऊन लोकांवर हेल्मेटवर फाईन मारतायत. काय चाललंय काळेजी? मला एक तुम्ही सांगा सर, साधं विचारलं की ते प्रेमाच्या आतमध्ये रस्त्यावर आम्हाला मान्य आहे, सुरक्षेचा विषय महत्वाचा आहे. आम्ही गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये काय हेल्मेट घातलंच पाहिजे रस्त्यावर टू व्हीलर लोकांनी, आम्ही त्याच्यात हस्तक्षेप करणार नाही. पण आतमध्ये प्रवेशाच्या आत तहसीलदारला माहित नाही, आतमध्ये येऊन मारतायत, गेटवर नाही. तुमचं म्हणणं आहे गेटवर, पण तुमचे हे जे पाटील नावाचे अधिकारी आहेत ना, त्या आतमध्ये येऊन मारतायत लोकांच्या बाईक. आणि आमच्या तहसीलदार बाजूला बसले, त्याला माहित पण नाही. आणि ते काहीतरी कंट्रोल द्यावा ना खालची, बरोबर नाही ना? लोकांमध्ये कोणी नाराजी पसरली इथे नाही, पण ज्यांचे पावसा फाडले ना तुम्ही ह्यांनी आतमध्ये येऊन फाडलाय का? गेटवर मान्य आहे मला, त्यांना विचार. सगळे हे आतमध्ये येऊन फाडतायत. गेटवर तुमचा जो नियम आहे तो वेगळा आहे, हा आतमध्ये येऊन फाडत होते. काय चाललंय? तुम्ही त्याला जे आहे त्याला रिटर्न करून समजून टाकला विषय नाही. रस्त्यावर मारा ना, आम्हाला कोणाला तुम्ही थांबव. मग ते तुमची भूमिका अतिशय योग्य, रस्त्यावर हेल्मेट मारला लावलंच पाहिजे, पण आतमध्ये नाही ना साहेब. असं तुम्ही सांगा पाटीलला. खोटं बोलताय माझ्या? हे जे काय आहे रिटर्न करा त्याला, संपून टाका विषय. हो पाटील इथे बघ, हे पाटील ना, मग तुझं पिठाच्या काळात मागील हत्ती तू काय का? मग तुझं आतमध्ये कोणी गेटच्या आतमध्ये यायला त्याने बाहेर मारायला पाहिजे होतं ना तुम्ही. गेटचे फोटो मारले आहेत, पण तुम्ही आलेला आहात आतमध्ये. एवढे मोठे लोक गेट बसलाय का? काय बोलताय तुम्ही? या लोकांना काम करून द्या ना, तहसीलदार लोकांना. काय काय करायचं? आतमध्ये करायचं नाही ना कारवाई. सध्या काळेजीनी तुम्हाला काय सांगितलंय? गेटच्या बाहेर उभं राहून तुम्ही गेटच्या आतमध्ये येऊन करताय. गेटच्या बाहेर करणं बंधनकारक आहे, ते चुकीचं नाही, अवघाचं चुकीचं झालं. आणि आज गेटच्या का मारलं त्याचे पैसे परत करा. गेटमधून आत आला ना माणूस, गेटमधून आत आला, ते गेटवर तिथे आतून टाकून तिथे सायलेंट त्यांना पण विचारताय. अरे तुम्ही हायवेवर थांबा ना, कोणाला इथे किती लोकांना हायवेवर थांबा ना, ते चौकावर थांबा ना. तुम्हाला कोण नाही बोलतो, मारलंच पाहिजे ना, कोणी सुरक्षेचा विषय आहे ना. पण तुम्ही आतमध्ये कसं येऊ शकता? आता ह्याचे पैसे दिले सगळे नियम मला सांगू नका. तो तुम्ही आता याबद्दल तुमच्या काळेबरोबर माझी मीटिंग झाली आहे. इन्शुरन्सच्या विषयावर आमची मीटिंग झाली आहे. पहिलं तुम्ही काळेंना विचारा. मग तुम्ही सगळे नियम कायदे आमच्या कणकवलीसाठी ठेवताय की काय? अरे लोक ऑलरेडी इथे सगळे दाखले बिकले घ्यायला येतात, त्याची टेन्शन. प्लस आता तुमच्या आयटीवरची टेन्शन. रस्त्यावर उभा राहा, कोण नाही बोलताय तुम्हाला? यांचे पैसे रिटर्न करा. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईनचं YouTube चॅनल.